नमस्कार. श्रीमद भगवद गीता 18वा अध्याय 4था श्लोक. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषौ व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. आघात बघूया. निश्चयं शृणु मे तत्र. निश्चयं नीरस्वय पुढे आलेला आहे जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. नीवर आघात, डोक्यावर हलंत शहामृगातला श. निश्चयम यवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे श, हा पण शहामृगातला श आहे. अनुस्वाराच्या पुढे र स ह साधा श किंवा पोटफोड्या श पैकी काहीही जरी आलं तरी अनुस्वाराचा उच्चार पण हलंत म करतो. उच्चार होणार आहे निश्चयम. निश्चयम पुढे आहे शृणुमे. शृणुमे. शहामृगातला श म्हणताना जीभ खाली दाताकडे येते आणि पोटफुड्या श म्हणताना जीभ टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही. शृणुमे तत्रत. तरस्वय पुढे आलेलं आहे जोडाक्षर. जोडाक्षर कुठलं आलेलं आहे त्र. त्रची फोड आहे हलंत त अधिक हलंत र अधिक पूर्ण अ मिळून होतो त्र. सुरुवातीला आलेला आहे त म्हणून त वर तचा आघात दिलेला आहे. पुढे काय आहे तत्रत. परत त्र वर तचाच आघात आहे कारण पुढे जोडाक्षर आलेला आहे म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. त्र वर आघात, डोक्यावर हलंत त. हलंत म्हणजे पाय मोडलेला. निश्चयं शृणु मे तत्रत. निश्चयं शृणु मे तत्रत म्हणून बघूया. निश्चयं शृणु मे तत्रत. 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 पुढे बघूया. त्यागे भरत सत्तम. त्यागे दोन्ही अक्षर दीर्घ आहेत. त्यागे भरत तिन्ही अक्षर ऱ्हस्व आहेत. सत्तम सरस्वय पुढे आलेले जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. स वर आघात, डोक्यावर हलंत त. सत्तम. सत्तम भरत सत्तम. त्यागे भरत सत्तम. त्यागे भरत सत्तम म्हणून बघूया. त्यागे भरत सत्तम. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम. 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 खालची ओळ बघूया. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्यागो दोन्ही अक्षर दीर्घ आहेत. त्यागो हि ह्रस्व आहे. त्यागो हि. त्यागो हि पुढे आहे पुरुषौ. तिन्ही अक्षर ऱ्हस्वच आहेत. पोटफोड्या श आलेला आहे. पोटफोड्या श म्हणताना जीभ टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही. श वर आघात, डोक्यावर हलंत व. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. व हा दंतौष्ठ वर्ण आहे. वचा उच्चार करताना दात आणि ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो. उच्चार होणार आहे पुरुषौ. पुरुषौ. व्याघ्रत. घ्रवर आघात, डोक्यावर हलंत त. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. जोडाक्षर कुठलं आलेलं आहे त्र. त्रची फोड आहे हलंत त अधिक हलंत र अधिक पूर्ण अ मिळून होतो त्र. सुरुवातीला आलेला आहे त म्हणून घ्रवर तचा आघात दिलेला आहे. उच्चार होणार आहे व्याघ्रत. व्याघ्रत. पुरुषौ व्याघ्रत. पुरुषौ व्याघ्रत.
त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत म्हणून बघूया. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. पुढे बघूया. त्रिविधः संप्रकीर्तितः. त्रिविधस तिन्ही अक्षर ह्रस्व आहे. धच्या पुढे विसर्ग आहे. विसर्गाच्या पुढे आलेला आहे स. विसर्गाच्या पुढे जेव्हा स येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार हलंत स केला जातो. उच्चार होईल त्रिविधस. त्रिविधस. पुढे आहे संप्रकीर्तितः. संप्र ह्रस्व आहे. पुढे आलेलं आहे जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. स वर आघात, डोक्यावर हलंत म. उच्चार होणार आहे संप्र. संप्र. पुढे आहे कीर्तितः. की दीर्घ आहे हा. कीर्तितः. कीर्तितः आणि तितः ह्रस्व आहे. कीर्तितः. संप्रकीर्तितः. संप्रकीर्तितः. त्रिविधः संप्रकीर्तितः. त्रिविधः संप्रकीर्तितः म्हणून बघूया. त्रिविधः संप्रकीर्तितः. त्रिविधः संप्रकीर्तितः. त्रिविधः संप्रकीर्तितः. त्रिविधः संप्रकीर्तितः. त्रिविधः संप्रकीर्तितः. संपूर्ण ओळ म्हणूया. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. 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 चौथा श्लोक संपूर्ण म्हणूया. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषौ व्याघ्रत. त्रिविधः संप्रकीर्तितः.